टाळ्या झाल्या पाहिजेत या मंचावरच्या या सगळ्या दिग्गज कलाकारांसाठी. वा वा, फारच भारी. आणि आज धन्य झाला आपला मंच सर. निर्विवाद, ऍब्सोल्युटली धन्य म्हणजे धन्यच, कारण इतके वर्ष हा कार्यक्रम सुरू आहे, इतकी दिग्गज मंडळी येऊन गेली, पण नेहमी असं वाटायचं की ही व्यक्ती या मंचावरती कधीतरी यायला पाहिजे. आणि अखेर ती वेळ आज आलेली आहे की कैलाश खेरजी इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजेत. लय भारी, लय भारी. क्या बात आहे. थोडं मराठी येतं त्याला. थोडं समजतं सगळं. मी शिकतो आहे मराठी. वा वा सर, थोडं म्हणजे आता झिंगाट गायलं म्हणजे सगळा विषयच तिकडे आहे. म्हणजे आता कसं आहे की झिंगाट हे गाणं इतकं फेमस झालेलं आहे. अजय अतुल सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि ते गाणं इतकं फेमस झालं, मराठी अनेक गाणी आजपर्यंत गाजली सगळी. आत्ताच्या काळामध्ये झिंगाट खूपच फेमस आहे. म्हणजे झिंगाट ज्यांनी गायलं तो मराठी झालाच. म्हणजे मध्यंतरी जे आपले जो बायडन त्यांनी पण मराठी गायलं, त्यामुळे ते जिकडे जिंकले असं त्यांना. म्हणजे डोनाल्ड ट्रम्पला ते जमलं नव्हतं. बरोबर. त्यामुळे बायडन बापूंनी गायलं त्यांना ते विनर झाले, कारण ते दिसलं महाराष्ट्रामध्ये. बरोबर. तसं आता तुम्ही सर इकडे आलाय, तुम्ही मराठमोळे झालाय, त्यामुळे तुमचं मनापासून स्वागत करतो मी. थँक्यू, धन्यवाद. कसं वाटतं आज इकडे येऊन सर? एकदम सर, बहुत ही गजब सर. आणि आज मराठमोळ्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्यांदा आलाय, पण आम्ही काही रेस्ट्रिक्शन नाही लावणार, तुम्ही तुमच्या भाषेत बोला सर. मैं बात करता हूँ सर. मराठी भाषा ही नहीं बल्कि संस्कृति भी इतनी बड़ी है और इतनी विराट है कि इसको सुनने मात्र से मनुष्य तर जाता है. वाह वाह. और मैं आपको बताना चाहता हूँ, मैं महाराष्ट्र में काफ़ी शोज़ करता हूँ. अंदर जा जाके अकोला में गाया मैंने, लातूर में गाया, कोल्हापुर में गाया. और हम बहुत ही पब्लिक, जो सच्ची पब्लिक होती है जहाँ गाँवों की, वहाँ जा जाके गाते हैं. तो हम लोगों के संगीत को बहुत प्यार मिलता है महाराष्ट्र के गांवों में. यानी अंदर की जो दुनिया है वो अलग है. और मैं यहाँ की जो सादगी है, यहाँ की सरलता है, वो आज भी महाराष्ट्र में बरकरार है. और इसके लिए बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ जो हमारी मराठी कल्चर को, हमारी मराठी भाषा को पोष रहे हैं, उसको संवर्धन कर रहे हैं, उसका सृजन कर रहे हैं. उनको मैं नमन करता हूँ और उसी मराठी से मैं प्रभावित हूँ. क्या बात. वाह वाह वाह. पण सर आणि त्यांची ही टीम आज इथे का आलेली आहे याचं एक खूप छान आणि मोठं कारण आहे. कारण सध्या झी वाहिनीवरती आपण एक नवा कोरा कार्यक्रम बघत आहोत. तो आहे इंडियन प्रो म्युझिक लीग. आणि त्यामध्ये मुंबई वॉरियर्स ही तुमची टीम आहे. मुंबई वॉरियर्स. तर मुंबई वॉरियर्सच्या या टीमचं पण स्वागत करूया. जोरदार टाळ्या मोहम्मद इरफान यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. सध्या तरुणांच्या गळ्यातला ताईत येतो. आणि काय सुंदर गाणी आहेत त्यांच्या. त्यांच्या वाट्याला आलेली पण गाणी किती सुंदर आहेत आणि किती अजरामर केलेत त्यांनी ती गाणी. इतक्या तरुण वयात, इतनी कम उम्र में इस प्रतिभा का धनी होना आसान बात नहीं है. आय थिंक खूप कृपा आहे सरस्वती मातेची त्यांच्यावर. थँक्यू सो मच. त्यानंतर स्वागत करूयात रचित अग्रवाल यांचं. जोरदार टाळ्या रचितसाठी. नव्या पिढीचा नवा गायक रचित. आणि जोरदार टाळ्या पूर्वा मंत्रीसाठी झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. साधारणपणे स्वप्नील जोशींना असे कपडे आवडतात बघा, तुम्ही बघितलं असेल तसे. स्वप्नील जोशी असे कपडे घालतात. जो आप पहन के आए हो, पिछले 2-3 बार सर ऐसे पहन के आते थे, तो आज आपने कंटिन्यू कर. यही पहनना चाहिए. नहीं, मैं बच गया, ऐसे नहीं पहने तो सेम. क्योंकि आप तो ये पहन के गा भी लेती है, मैं गा नहीं पाऊंगा. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मराठमोळी गायिका सावनी रवींद्रसाठी. आणि सावनीचं विशेष कौतुक करण्यासाठी, तिला शुभेच्छा देण्यासाठी आज आपण इथे बोलावलेलं आहे. कारण यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार सावनीला मिळालेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या. किती मोठी अचीवमेंट आहे, किती मोठी अचीवमेंट आहे. मला असं वाटतं की आपल्या देशातला सर्वोच्च पुरस्कार असं आपण म्हणू शकतो. कला क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार जर तो कुठला असेल तर तो राष्ट्रीय पुरस्कार. आणि त्यातला गायनातला पुरस्कार तिला मिळालाय. आणि हे आय थिंक आपल्या मंचाचं आणि महाराष्ट्राचं आणि सर्व मराठी रसिक प्रेक्षकांचं खूप खूप भाग्य आहे असं मला वाटतं. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात तो पुरस्कार आला आणि त्याच्यासाठी ही जबाबदारी आहे. सो वा वा वा. बारडो या सिनेमातल्या गाण्यासाठी तुला हा पुरस्कार मिळाला. बसल्यानंतर अर्थात ते गाणं आम्ही तुमच्याकडून ऐकणार आहोत. सगळ्यांचं सर मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो, कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या.
नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी. हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर आता आमच्याकडे हे सगळे कलाकार तर आलेले आहेत आणि सर, आमच्या या गावामध्ये सिनेमा बनतो. सिनेमा इकडेच बनतो, इकडेच आम्ही लोकांना दाखवतो. तर आज म्युझिकचे लोक आलेले, तर म्युझिकवाले सिनेमे भरपूर बनलेले आहेत. त्यामध्ये म्युझिक होतं, गोष्ट होती, सिंगरची गोष्ट होती. अशीच एक सिंगरची गोष्ट होती अभिमान पिक्चरमध्ये. अभिमान सिनेमा आला होता अमिताभ बच्चन साहेबांचा. जयाजी होत्या त्याच्यामध्ये, आणि मग कशा पद्धतीचा एक जर्नी, आणि मग पुढे जाऊन जयाजी जेव्हा गायिका होता तेव्हा काय घडतं हे आपण सगळ्यांनी बघितलेलं होतं. तर आमच्याकडे पण असा एक सिनेमा बनलेला आहे, तो आम्ही तुम्हाला इकडेच आज दाखवणार आहे. त्यांचा ग्रेट होता अभिमान, तो ग्रेट होता. आमचा वेगळा बनलाय, आमचा आहे फालतूचा अभिमान. बघतो यांना कसला फालतूचा अभिमान आहे एवढा. बघूयात मग आता या सिनेमात काय घडणार आहे. ही म्युझिकल स्टोरी तुमच्या समोर लगेच घेऊन येतो. यासाठी तुम्हाला समोर बसण्याची विनंती करतो. तर सुरू करूयात आपला सिनेमा, ज्याचं नाव आहे फालतूचा अभिमान. बघूयात मग आता आपल्या या सिनेमात काय घडणार आहे. तर त्या सिनेमामध्ये जसं एक सुपरस्टार गायक होते, त्यांचं नाव होतं सुबीर कुमार. आमच्याकडे पण आहेत सुबीर कुमार बच्चन. भेटूयात त्यांना पहिल्यांदा. ते सुपरस्टार गायक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. या पडाल पडाल खाली आता आहे. खाली पडाल आता. सुधरा जरा, काय चाललंय तुमचं? नाही, या माईक मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. शॉर्ट सर्किट आहे वाटतं. गायला असं बटन दाबलं की अंधारच होतो, समोर अंधारच होतो सगळं, काही दिसत नाही. तुम्ही चुकताय, तुम्ही माईक नाही बॅटरी आणली तिने, बघा ना. डोळ्यावर मारताय तुम्ही, होणार काय मग? आयला ही बॅटरी आहे का? मला वाटलं माईक आहे. नाही माईक नाहीये. कमाल झाली. असू दे असू दे. तुम्हाला काय करायचंय ते कळलंय का आज? हा, करा बरं. ओ पूरे के पूरा पैसा हमें लौटा दे, वरना तुम्हारी बीवी तुम्हारे हाथ नहीं लगी. काय करताय? सुधीर. सुधीर करायचंय ना. सुधीर विलन, सुधीर नाही. सुबीर सिंग. हा, अच्छा, शाहिद कपूर. कबीर सिंग नाही. सुबीर बच्चन साहेब येतात का? बच्चन साहेब. हा, माहिती आहे ना मला, येतं की. का दाखवा. वा जमलं. बच्चन थोडे जमले तुम्हाला. आता तुम्ही धरून ठेवा बच्चन तेवढे. येस. समोर माणसं कोण कोण आले तुम्ही बघितली का? वाह सर, नमस्कार सर. मैं तो आपका बहुत बड़ा फैन हूँ. क्या बात है. खूप पिक्चर बघितले सर तुमचे, खरं. ओळखला का तुम्ही त्यांना? अरे कॉमेडी किंग कोण? राजपाल यादव. अरे राजपाल यादव सर वेगळे, हे सर वेगळे, हे कैलाश खेर साहेब आहेत. माहिती आहे मला, मी कॉमेडी किंग. सर मैं तो बहुत आपका फॅन हूँ. काय गाणी गायली सर, 101. खरंच सांगतो. तुम्ही ते, मला एक प्रश्न विचारायचा होता. सरकारमध्ये तुम्हीच गाणी गायली हा, सरकार पिक्चरचं त्यांनीच गायलं ते. त्यांचीच गायले ना. मग त्याच्यात मेन हिरो कोण आहे सर? बच्चन साहब हैं और उनके पुत्र भी हैं. खरंच बच्चन आहेत ना साहब. मग तुम्ही गोविंदा 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 असं का म्हणता? बच्चन साहेब आहेत ना, मग बच्चन असं म्हणायला पाहिजे ना. ते गाणं वेगळं आहे. त्यात गोविंदा साहेब नव्हते, बच्चन साहेब होते. ते गोविंदा वेगळं होतं. ते असं ते होतं का? गाणं वेगळं होतं. ओके. वा सर, खूप फॅन आहे मी यांचा, खरं क्या सर. बात आहे. पण तुम्ही एकटेच राहता का? कोणी सेक्रेटरी वगैरे कोणी आहे का ना तुमचा? नाही आहे ना सर. मी सुबीर कुमार सर, फेमस सुपरस्टार गायक आहे सर. हा माझा बंगला आहे सर. आणि माझा सेक्रेटरी कुठं गेला? असे चंदू.
दिलंय ना तुम्हाला शर्ट पैंट मिशी सगळं दिलंय ना तुम्हाला. ये हर हफ्ते में सर लेडीज का रोल प्ले करते हैं और हर हफ्ते मुझे बोलते रहते हैं कि आप मुझे जरा जेंट्स वाला रोल दो, जेंट्स वाला रोल दो. आज दिया है फिर भी नाच तो लेडीज वाला ही रहेगा. आज मी स्क्रिप्ट मध्ये तू आज राणी आहेस असं लिहिलंय, आज नारी आहेस असं नाही लिहिलंय. हा, पण मग ते गाणं कसं लावलं यार त्याने? हा आला ये बात सॉरी, आला. आई एम सॉरी, कोण आहात तुम्ही? हम अंग्रेजों के जमाने के केड़ी वाली है. अरे अंग्रेजों के जमाने के जेलर है. हा हा. माझं नाव चंदू, चंदू कुलकर्णी. हे चंदू चंद्रकांत आसरानी. बरं ठीक आहे, मला सांग काय काय इव्हेंट आहेत, लवकर सांग. हा. आज कैलाश खेर सरांबरोबर गाणं आहे तुमचं. अरे वा वा वा, कुठलं गाणं? चांद सिफारिश वा वा, ते गायचंय मला. ते गायचंय. ऐकव जरा, ऐक. काय ऐकायला येत नाही. काहीच ऐकायला येत नाही. ते कानात काढ ना. ओके 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 अच्छा, मला हे गायचं का? सुभानल्लाह, हे गायचं. नाही नाही, ते तर स्वतः कैलाश सर गाणार आहेत. मग हे गायचं का? चांद शिफारिश. नाही नाही, ते शांत सर गाणार आहेत. मग मी काय गाणार आहे? ते भल्ले 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 भल्ले. एवढंच अहो, काहीतरी असेल ना. नाही, तेवढंच आहे. वल्ले वल्ले एवढंच गायचंय तुम्हाला. ठीक आहे, पुढं नेक्स्ट. बेला शेंडे मॅडम बरोबर तुम्हाला गाणं गायला जायचंय. हा, ती मला एवढी रिक्वेस्ट करत होती ना, सर मला गायचं ते तुमच्या बरोबर गायचंच आहे. मी म्हटलं बेटा गाऊ ना, काय टेन्शन घेते. वाजली की 12 गायचे का? हा, नाही, त्याच्यात मधलं एक पॅच गायचा आहे तुम्हाला. कुठला? लाव ना, ट्रक लाव. वाजली की 12 गायचे. हा, त्याच्यामधलं हे आता ऐकलं ते नाही गायचंय. असं काय करता मागा मागे फिरतात ते नाही गायचंय. म्हणजे त्याच्यानंतर बघा गायलंय. असं काय करता मागा मागे फिरतात त्याच्यानंतर आहे ना ते गायचंय. एवढंच गायचे, पुढं असेल ना काहीतरी. एवढंच आहे. ठीक आहे, पुढं नेक्स्ट. मोहम्मद इरफान सरांबरोबर गाणं गायचंय तुम्हाला. अहो त्यांना क्रिकेट खेळायला सांगा ना, इथं कशाला आले? नाही रे, अरे गायक आहेत ते, काय संबंध आहे तुम? इरफान पठाण इथं कशाला आले? इरफान पठाण नाही, मोहम्मद इरफान. ठीक आहे, बसले समोर. अरे सॉरी सर, नहीं कैसा है, ये हमारा कॉमेडी प्रोग्राम है ना, तो मेहमान आते हैं उनके ऊपर एक तो भी पंच डालना ही पड़ता है. नहीं तर हे म्हणजे कसं होतं, होळी आहे पण हेच नाही. रंग नाही, रंग. कुठले रंग? हा? हे कुठले रंग? हे पिचकारी. अशी कशी पचकारी आहे? ती मारून झाल्यानंतरची पिचकारी. हे असं मारतो आपण, असं नंतर बंद. खूप वेळ मागे विचारत होता, हार्दिक पांड्या का बसले दाढी लावून म्हणून. सिरियसली सर. नाही पण आज झालीच पाहिजे पिचकारी. पोस्टमॅन. अरे वा, या. क्या बात. रिहर्सलला हाच होता का दुसरा होता रे? नाही, हाच होता. सरप्राइझिंगली रिहर्सलला हाच होता, जो टेकला पण आलाय आज. क्या बात. अचीवमेंट. तुमचा तार आलाय. आमचा तार आला. नवीन सरगा आलाय आपल्याकडे आज. ठीक आहे. थँक्यू सो मच. बस बघा, जा जा. चला, ज्यांना वाक्य नाही त्यांची ऍक्टिंग बघा. तार घ्या, तार वाच. काय तार आली काय कमवली का? ही तार
अरे ही तार कशी वाचायची? आणा बघू, इकडं आणा, धरा. अच्छा, कुणाची तार आहे माहितीये का? कुणाची तार आहे वाच? मावशीची तारानी. मावशीची तार. मावशीची तार आली. मावशी म्हणते ती आजारी आहे. अच्छा अच्छा. आजारी. हॅलो 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 मावशी, अगं ए तार आली तुझी. अगं तीच वाचतोय मी. सिरियस मॅटर आहे ना. तू ठेव, नंतर करतो फोन तुला. ठेव फोन. हा चल, हा पुढे वाच. मावशी खूप आजारी आहे. ती म्हणते ती आजकाल ग्लुकोज वरच असते. बापरे, ग्लुकोजवर. नाही नाही, मला गेलं पाहिजे गावाला. अरे तुझी मला खूप जपलंय, लहानाचं मोठं केलंय. हा, तिला बघायला पाहिजे, गरज आहे तिला. लगेच निघायला पाहिजे. ताबडतोब निघतो, ताबडतोब. चल चल चल, मी निघतो रे. मी येऊ सोबत का एकटाच चाललाय? नाही नाही, एकटा जातो की. एकटा जातो. हो, हो. जाशील नीट? जाईल, नीट ओके, काळजी घे. हा. चल बाय. चल. आणा साडी आणा, ह्यालाच घाला. मी तुला लय हाऊस रे, तुला दिलंय वेगळं ते कर ना. ती गाणीच कशी लावतोय? सगळी माझीच गाणी लावतोय तू. तुझी गाडी. माझं कॉपीराइट आहे याच्यावर. बघितलं, मैंने होठों से लगाई और हंगामा हो गया. का झाला असेल हंगामा? ते काय झालं, ती सॅनिटायझर पिली. हो, नाही म्हणजे काय झालं, पार्टीमध्ये सॅनिटायझर आणि सोडा हा एकत्र ठेवला होता. तिला वाटलं सोडा आहे म्हणून प्याली, म्हणून अशी पिवळी झाली. काय तुम्ही कोण हात कोण काय म्हणतात तुम्हाला? शब्बो. प्रेमाने मला सगळे मिरची म्हणतात. शब्बो मिरची. अरे ढब्बो मिरची म्हणत असतील. यू शट अप. डोंबिवलीचा आसराणी. आहा, काय बोलतोय? हा? हा हा नाही, ही आहे ती. ही काय बोलते? सुबीर, कशी दिसते मी ह्या लिंबू कलरच्या साडीत? इडलिंबू. सुप्रिया, असं म्हणतोय हो मला? अशी दिसते का मी? गप्प बसणार, पाहुणे बसतो. सुब्र्या काय हिरोईन आहे मी? सुबीर, कुठे चाललंयस तू? कुठं नाही नाही, मला जायला पाहिजे, ताबडतोब निघायला पाहिजे. इथं थांबून उपयोग नाही बाबा. अरे सुबीर, हा. अरे कुठे चाललायस तू? मी गावाकडे चाललोय, मोरगावला. इथे अख्खा मॉरिशियस असताना तू मोरगावला का चाललाय? अरे हा कुठून मॉरिशस आहे? तो लॉकडाऊन मधला मॉरिशस आहे. तेव्हा तिथं कुणी फिरकत नव्हतं ना. तो आहे मॉरिशस हा. चंदू, तू तर आता मेला तुझ्याकडे चांगलीच बघते. काय बोलला तुम्हाला? अरे कोण आहेस तू? कैलाश खेर. तू कैलाश खेर नाहीस, तू कैलाश अखेर आहेस. हा? वेगळा पिक्चर आहे. कैलाश सरांची गाणी येतात का तुला? हो. कुठली? अला बाबूराव. हा, हिला काय चाललंय का इथं कळ ना. अरे या गावात कोण आहे का नाही? आहे ना.
आता मला कळलं नाही तुम्ही रेडिओवर गाता ना. वा वा, काय सुंदर आवाज आहे तुमचा. थँक्यू. वा वा वा. हे तुम्ही डॉल्बी इफेक्ट साठी या हांड्यात ठेवलाय ना. आम्ही ना आमच्या गावाला मडक्यात ठेवतो. हो वा वा वा, काय मस्त गुणगुणता तुम्ही. तुम्हाला आवड आहे संगीताची? नाही नाही, माझ्या गळ्यात भुंगा अडकला होता म्हणून मी गुणगुणत होते. असं काय करता, संगीताची आवड असल्यावरच असं गाता येईल नाही का? हो हो तुम्ही सुद्धा गाता? हो, मी ट्रॅकवर गातो. रेल्वेच्या? लयच कॉमेडी आता तुम्ही. तसं नाही, ते नाही का कराकोची असतं तसं. काय 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 कशावर गाता? कराकोची. कसले कसले हे कोचे करा. काय कराओके. कराओके. ठीक आहे, हे ओके करा तुम्ही. मी इव्हेंटला सुद्धा गातो आणि सिनेमात सुद्धा गातो. अच्छा. ओ येस 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 येस, मला आठवलं तुम्ही. येस, मी तुम्हाला पाहिलंय. बरोबर बरोबर. ते लॉकडाऊन मध्ये नाही का मास्क न घातलेल्या लोकांना पोलीस सुजवत होते. तेच आहात तुम्ही. टीव्हीवर पाहिलंय मी तुम्हाला. हो का? ते पाहिलं तुम्ही? काय नाही ऐकलं? ऐकलं ना. त्याच्यानंतर तुमचं रडगाणं सुरू होतं, ते ऐकलं मी. आय 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 आय, साहेब सोडा, खूप लागले साहेब. काय पुन्हा करणार साहेब? अहो थांबा ना, बस झालं ना. किती तुम्ही लय कॉमेडी आता. तुम्ही याच गावात राहता का? हो हो, मी इथेच राहते. मी माझे बाबूजी आणि माझी आजी. अच्छा. माझे बाबूजी की नाही खूप मोठे संगीतकार आहेत. वा वा वा. हो, गातात सुद्धा ते. हो? हो, बोलव का त्यांना? बोलवा ना, बोलवा. बाबूजी. अरे बेला सजनिया, अरे बेला सजनिया, मोरा हजमर सुख पायुरी. हे काय हे? ते तुम्ही मी संगीताचे क्लास घेतो. कुठं वारुळात घेता क्लास? कुणाला शिकवता? पुंगी कशाला आणली? अरे ते काय आहे, ते स्क्रिप्ट मध्ये लिहिलं होतं का त्याच्या हातात काहीतरी वाद्य द्या, उसके हाथ में कुछ तो भी साज दे दो, ऐसा लिखा था स्क्रिप्ट में. ये पुंगी दे द्या मेरे म्हणजे हे तर असं झालं, संगीताच्या पंडिताकडे पुंगी देणं म्हणजे सावनी रवींद्रला गायला माईक देण्यासारखं आहे. ते गातातच, गायिका आहेत त्या. वेळ मिळतो का त्यांना फोटोशूट मधून? सोशल मीडियावर पहा तुम्ही, रियाजचे फोटो कमी आणि मॉडेलिंगचे जास्त आहे. फोटो वाटते तुम्हाला? हे दाखवा रे फोटो. जिस्मों का है कोई तो भी बोलेगा क्या सर सिंगर है करके? एकदम मॉडेल आहे ना मग असे. तर मी माझा परिचय करून देतो. मी पंडित सदानंद आणि ही माझी मुलगी. पण हा कोण आहे डुप्लिकेट प्रेम चोपडा? अहो काय बोलताय, मी सुधीर कुमार, फेमस सुपरस्टार गायक. हा, माझ्या प्रत्येक गाण्याला 1-1 लाख लाईक आहे, माहितीये का? कसं राहते, लाईक साधारण असे राहतात. तुझ्या गाण्याला असे आहे. मला वाटलं हेच लाईक आहे. नाही, हे लायकी आहे तुझी. हे लायक
कळलं का? असं आहे. ते ऐकले ना मी तुझे ते सगळे गाणे ऐकले. ते पाडाला पिकले टरबूज, नंतर ते तुझ्या रताळ्याला लागेल कोल्हा, सगळे गाणे तुझ्या. ते तर जाम अल्बम फेमस झाला होता. कुठला? ते हृदयी भाद्रपद फुलताना. अरे, क्या बात आहे. बरं, साधारण इकडे कसं काय येणं केलं आपण? ते माझी मावशी राहते ना या गावात. कोण? धोंडीबाई कारंडे. धोंडीबाई करंडे तुमची मावशी आहे? हो हो. टकाटक आहे. नाही म्हणजे तब्येत उसका टकाटक आहे. अच्छा आहे. हो हो. उमर में. मागच्या वेळेला बाबूजी तिच्याकडे गेले होते ना तेव्हा चपलेने मारून हकलवून लावला होता. खबरदार परत आलास तर. असं नाही काय गंमत आहे. नाही, हे काय? म्हणजे कसं आमचं जरा रिलेशन आहे. काय झालं? पण मला ते आजीला भेटायचे. खूप आजारी आहे असं कळलं. तब्येत बरी आहे ना तिची? जानू आजारी आहे? जानू? हे कारण मॅडम आजारी आहे? हो हो हो. नाही, चल 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 पटकन चल 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 चल. थांबा ना, तुम्हाला एवढी काय घाई झाली? आजी, अरे ही मावशी माझी आणि ह्यांना काय एवढी घाई? तुझी मावशी असेल रे. हा. माझी तर शेजारी आहे. नेबर है भाई, ध्यान रखना पडता. चल, चल. बरं, बाय द वे एक गोष्ट विचारायची होती. विचारा ना. हेअरस्टाईल छान केल्या मस्त. काय कोण बनला कोण आहे आज? बच्चन. चल काय कॉमेडी करा. अहो नाही, खरंच बच्चन. अहो ऐका ना. असं नसते सर. अहो नाही, अहो तुम्ही ऐका. बाबूजी. मावशी. अगं मावशी. अरे आला रे, आला माझा बाळ, आला 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 माझा चॉकलेटी आला. चॉकलेटी? ह्याच्याकडे बघून माझा लाल आला असं कसं म्हणू आता? अगं काय मावशी काय, हा हे काय हालत करून घेतली? एवढी सलाईन बाजूला असताना लावून घ्यायची ना. डॉक्टर आहे मी, डॉक्टर. एवढा का लग्न करायचं तुला? तसं नाही. लग्न करायचंय का? अगं नाही मग नाही. कशाला एवढा काय तेवढा? अरे आपलं गाव एवढूस, तिथं पाऊस एवढासा पडतो, ईज एवढीशी येते, मग डॉक्टर एवढा कशाला पाहिजे? एवढा बाद झाला डॉक्टर. नाही तसं नाही, तू ग्लुकोजवर आहे असं म्हणून तार पाठवली होती. काय करू बाळा, आजारी आहे रे मी, आजारी आहे. हे बघ बर्गर खाती या ग्लुकोज मध्ये बुडून, बाकी काय नाही बाळा. हे रसगुल्ले? नाही, ते पण ग्लुकोज मध्येच बुडवली ती बाळा. हे बघ ग्लुकोज आहे सगळं, बाकी काय नाही. ए हो डॉक्टर, काय झालंय काय मावशीला? काय झालं नाहीये तिला. मगाशी त्या जाधव काकींच्या अंगणात सांडगे चोरले तिने. नाही काय चोरत नव्हती का सांडगे? चोरत नव्हती, ट्रीटमेंट साठी करत होती का? काय आहे, नुसतं ग्लुकोज आहे ना, ते घशाखाली उतरत नाही. तळलेलं सांडगं असलं ना की बरं वाटतं जरा. जात ते घशाखाली असं. ते कुठलं ग्लुकोज पिते? असू दे, माझं आहे ते, माझं आहे ते. बाकी पोरगा आलं माझं, मावशीच्या हाकाला धावून आलं रे साळींदर माझं. कोकरू तरी म्हणून. मी लाख म्हणन पण तू दिसत नाहीस त्याला, मी काय करू आता? डॉक्टर काय झालं सांगा ना. ऍक्च्युली त्यांना धक्का बसलाय. तुम्ही डॉक्टर असल्याचा? हो. नाही नाही नाही, त्यांना खूप भीती वाटतेय. तुमचे डायलॉग पाठ होतील की नाही याची? थांबा, बोलू द्या ना मला. अहो यांना की नाही त्यांची खूप आठवण येत होती. सारख्या म्हणत होत्या माझा मुलगा येणार, माझा मुलगा येणार. गेल्या महिन्याभरापासून त्यांनी अन्न त्यागलंय. ते फक्त बर्गर आणि पिझ्झावर आहे. अच्छा मावशी, आता घाबरायचं नाही. मी आहे ना, आता घाबरायचं नाही, रडायचं नाही, रडायचं नाही, घाबरायचं नाही. 1 2 3 दे धक्का. तर मंडळी, सुरू आहे आपला सिनेमा ज्याचं नाव आहे थुकरटवाडीचा अभिमान. आता बघूयात यात पुढे काय घडणार आहे, पाहूयात उद्याच्या भागात. सुरुवात करूयात कैलासजींपासून गप्पांना. खरं तर कैलासजींना भेटल्यानंतर नेहमीच गावच्या मातीचा वास येतो आपल्याला. अशी खूप थोडी माणसं असतात ज्यांना भेटल्यावरती आपल्याला अशा गप्पा मारायला नाही आवडत. हाय ड्यूड,
असं नाही, कसे आहात काय. आणि सर पण तसेच आहेत. मग तुम्हाला सांगायला आवडेल की सर इतके साधे आहेत, इतके साधे की विचारायला नको. आम्ही त्यांना बॅकस्टेजला पण भेटलो मागाशी. इतकं साधं त्यांचं सगळं वागणं आहे आणि एक गावची गंमत आहे ती अजूनही त्यांनी टिकवून ठेवली आहे. काय सांगाल सर त्या गावच्या आठवणींबद्दल आणि या साधेपणाबद्दल? इसका कारण ये है साहब, फल लगा बीज जैसा बोया, या तो आप जैसे होते हैं वो आप अपना असर, अपना प्रभाव कभी छोड़ते नहीं. हल्दी जर्दी ना तजे, खटरस तजे ना आम, और गुणवंते गुण ना तजे. तो ये जो जिनका जैसा स्वभाव होता है वो कभी बदलता नहीं. आदतें बदल सकती हैं, स्वभाव कभी बदलता नहीं. वाह. और डॉक्टर साहब, मैंने अभी यहाँ पर ऑब्जर्व किया है कि जिस प्रकार से आप बाकी सबका भी परिचय दे रहे थे, लेकिन बाद में जब आप हमारे परिचय पर आए और जब आपने बताया कि हाँ इनके अंदर अभी भी वो एक जो ज़मीनी तासीर है बचा हुआ है, तो मैं समझ सब रहा था, लेकिन मैं इतना समझ लीजिए कौतूहल से भर गया आपके परिचय देने के अंदाज से, तो मैं शायद वहीं उसको अंग्रेजी में मेस्मराइज कहते हैं वो हो गया था. और इसलिए बहुत ही खुशी की बात है. मेरी अपब्रिंगिंग जो हुई स्वप्निल सर, वो मैं आश्रमों में पला हूँ. अच्छा. और जिसमें अध्यात्म से परिचय मेरा बाल्यावस्था से अधिक हुआ, तो वहीं से मुझे संगीत का ये लगा. और संगीत में मैं आया ही अध्यात्म की वजह से हूँ. आज भी मैं संगीत में इसीलिए हूँ ताकि मैं अपना अध्यात्म को घर घर तक पहुँचा सकूँ. क्योंकि यदि है भी तो भरमा रहे हैं लोग, वो भरमा रहे हैं और वो मिश्रित हो गई है कल्चर. जैसा मैंने बताया कि जो हैं वो नहीं होना चाहते और जो नहीं हैं उनके ख्वाबों में जीना चाहता है मानव. तो मैं उस मानव को उससे काई हटा रहा हूँ, इसलिए संगीत में आया मैं. वाह 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 वाह. देवदत्त जी साबळे, देवदत्त जी साहब. हाँ. के साथ आपने कुछ जी. पल बिताए, गाने गाए हैं. शुरू के दिन ऐसे थे. तो यहाँ पे साहिर साबळे जी हैं, उनके सुपुत्र हैं देवदत्त साबळे जी. और मैं जब संगीत में शुरू में किसी को बताता नहीं था शुरू के दिनों में स्वप्निल जी और डॉक्टर साहब, तब ये मैं छुपाता था कि मैं म्यूज़िक में हूँ, कुछ कर रहा हूँ. अच्छा, दूसरे सबको लगता है जो भी मुंबई आता है वो फिल्मों में गाने आया होगा. ऐसा मेरे साथ तो था नहीं. मैं तो अपनी एल्बम बनाने आया था. तब तक हमको एक कोई सज्जन मिल गए और उन्होंने इप्टा में हमें 1-2 दिन के लिए बुलाया. इप्टा में जब हम गए तो इप्टा तो थिएटर है साहब. तो इप्टा में हम गए और वहाँ पर देवदत्त साबळे जी, वहाँ पर उनके दर्शन हुए. पता लगा वो साहिर साबळे जी के सुपुत्र हैं. और जैसे जो नाट्य विधा होती है उसमें खुले बिना माइक के खुले में जो गाते हैं, अच्छा हम तो बिना माइक के ही गाते हुए आए हैं. हमको तो माइक कभी ख्वाबों में भी नहीं मिला, वक्त ने कभी दिया ही नहीं. तो इसलिए हमें वो आदत थी. तो जैसे ही हमारा स्टाइल का उन्होंने गाना सुना तो बहुत खुश हुए. देवदत्त साबळे साहब ने मुझे अपने घर भी बुलाया और दादर में, और बहुत ही प्यारा लगा. और ये शुरू के दिनों की बात है, 2002 या 3 की बात है साहब. और तब हमने एक ऐसे ही एक भावगीत जैसा कुछ गवाया था उन्होंने. तो तब का मुझे याद है, मराठी में ही गवाया था. क्या बात. अच्छा, शुरू में कैसे होते हैं आप, कॉन्शियस इसलिए भी होते नहीं कि आपको कोई जानता भी नहीं, तो इसलिए जैसा मर्जी होगा वो आप उस तरफ जाते ही नहीं. मतलब कहते हैं बालक को डर नहीं लगता. हाँ, हाँ. और बालक ऐसा होता है, अगर सांप भी आ जाए तो वो खेलने लगता है उसे समझ के कि क्या पता ये खिलौना आया हो. बिल्कुल तो बिल्कुल. वैसे ही मैं भी खूब खेला था और तगड़ा मराठी गाना मैंने लाईव्ह में गाया था तब. तर शाहीर साबळे यांचं नाव तुम्ही इथे घेतलं आणि जय जय महाराष्ट्र माझा एवढं मोठं महाराष्ट्र गीत गाजलेलं आहे आणि तुम्ही ते तुम्हाला खूप आवडतं असं मला ऐकलंय. वो सर साहिर साहब का ही लिखा हाँ हुआ हाँ है. बिल्कुल बिल्कुल. करेक्ट. तो अगर आप 2 लाइन हमारे लिए गुनगुनाएंगे तो हमें बहुत अच्छा लगेगा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एक
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीचा तट्टानाया भीमथडीचा तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. वा वा मस्त मस्त मस्त. पण सर आज तुम्ही आलेले आहात, तुम्ही तर ओरिजिनल आहात हे जगाला माहिती आहे. या गावात एक माणूस आहे त्याचं असं म्हणणं की मी ओरिजिनल आहे. कैलाश खेर. हा अच्छा तेच. हा त्यांचं मी तर ते चेकच करा ना. ते मागापासून मागे राडा चाललाय की ते ओरिजिनल मागे बसवले, तुम्ही डुप्लिकेट वर बसवले. अच्छा. ते ओरिजिनल कोण आहे मला बघायचं. या जरा ओरिजिनल या. क्या बात है. कोण आहात तुम्ही. कैलाश खेरकर. कैलाश खेरेकर. खेडेकर कैलाश खेरेकर. खेरकर खैरेकर खेरकर. कैलाश खेरेकर. खैरेकर खेडेकर पण चाललं असतं. आपले काय जोक निघाल्याशी मतलब. तुम्ही ओरिजिनल आहात असं तुमचं म्हणणं आहे. अच्छा ह्याचा डिंक नाही सुकलाय अजून आणि तुम्ही म्हणता की तुम्ही ओरिजिनल आहात. बरं ठीक आहे, पण आता एक काम करूया आपण इथल्या इथे एक टेस्ट घेऊन टाकू ना. सर गाणं येतं का तुम्हाला. पण गाणं येतं. हो. काय कॉन्फिडन्स बघितलं. अरे कुठून येतो एवढा कॉन्फिडन्स. ते 15 वर्षानंतर पण म्हणत नाहीत त्यांना गाणं नीट येतं. हा आणि तुला 15 मिनिटं झाली नाहीत तू म्हणतोस तुला गाणं येतं. तर एक टेस्ट घेऊया सर. या ना तुम्ही. 2 कैलाश खेर हे ओरिजिनल आणि त्यांचं म्हणे हे ओरिजिनल. सर तुम्ही एक लाईन द्या मग बघू हे काय. आणि मग 2-3 आलाप पण द्या ना बघू हे बघू. बघा आता तुम्ही ना त्यांच्यासारखं दाखवाच. मैं अगड़बम गाता हूँ. ये बात. आता का हाथ जोड़ के बोली गवर जा. हाथ जोड़ के बली का बढ़ जा. क्या बात है. बढ़ जा. बढ़ जा. हा म्हणा म्हणा. ना, ना, ना. वा, वा. येते हा हा अब भी गाना है. हा. हाथ जोड़ के बोली गवर जा. तीनों लोग बसाए बस्ती में. 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 तीनों. या माईक मध्ये ना आवाज येतो असं यातून काढायचा असतो थोडा बाहेर. थोडा आवाज काढ. हाथ जोड़ के बोली गवर जा. तीनों लोग बसाए बस्ती में. हाथ जोड़ के बली का बच्चा. बली का बकरा. तो बली का बकरा म्हणतोय तो. हा बली का बकरा हा झालाय आता. तो गाएं साहब थोड़ा. हा. हाथ जोड़ के बोली गवर जा. तीनों लोग बसाए बस्ती में. तीनों लोग बसाए बस्ती में. आप से वीराने में जी. आप से वीराने में. अजी राम भजो जी. राम भजो जी. राम भजो जी. राम भजो जी. शिव का वंदन किया करो. अजी शिव का वंदन किया करो जी. अगड़ बम 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 लहरी. अगड़ बम 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 लहरी. ओए अगड़ बम 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 लहरी. अगड़ बम 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 लहरी. क्या बात. हे गात होते आणि ऑडियन्स मध्ये बसल्यासारखे करते. तुम्ही ओरिजिनल तर तुम्ही पण गायला पाहिजे ना. तुम्ही ऑडियन्स आहे का त्यांचे. नाही सर. नाही सर तुम्ही ओरिजिनल आहे. तुम्ही असं सतत म्हणताय मला काय कळत नाही. हा कॉन्फिडन्स तुम्हाला दिला कोणी. तुम्ही. हा कैलास. तेच तर problem. कैलास. अरे तू इथं उभं आहे. होय. तुला काय कळतं का नाही. तुला काय इथं उभं राहिले तू. सगळ्या दुनियेत शोधलं तुला मी. अच्छा. कोण आहेत तुम्ही. मी कॉन्ट्रॅक्टर आहे या. कोणाचा. ह्यांचा कॉन्ट्रॅक्टर आहे. अरे हे ओरिजिनल असेल यांचा पीए असेल ना. कॉन्ट्रॅक्टर कसा. नाही नाही मी कॉन्ट्रॅक्टर आहे. तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे. हा. तुम्ही काय काम करता. अहो म्हणजे ज्या माणसांना ह्यांच्या बरोबर सेल्फी काढायला जमत नाही का नाही त्यावेळेला मी ह्याला घेऊन जातो. 20 रुपयात कैलास खेर. नाही म्हणजे त्यांच्या बरोबर सेल्फी 20 रुपये घेतो.
अच्छा, म्हणजे गर्दीमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचणं ज्यांना शक्य नाहीये त्यांना तुम्ही यांच्या बरोबर फोटो यांच्याबरोबर येऊन जात क्या बात आहे, काय कॉन्फिडन्स आपण. चला तिकडे गर्दी साठल्या एवढी नमस्कार चल तिकडे माणसं साठली तिकडे चल. वा सरी असं चाललंय तर काय करायचं सांगा मला. असं जरा मेकअप दादा हे दाखवा, जरा मिरर दाखवा. कौन है वो कहाँ से वो आया चारों दिशाओं में. तुम्ही हे करणं आम्ही काय करायचं धंदा आमचा, बसवा तुम्ही धंदा पुढे जाऊन. डॉक्टर त्यांना म्हणून ते मेकअप दादा आहेत, हा तुला त्यांनी मिरर दाखवला, त्यांना म्हणून एकदा स्वतःलाही मिरर दाखवा. ते नाहीत कैलाश खेर, ते फार फार तर कैलाश अखेर आहेत. अखेर आहे, खरंच आहे, कैलाश अखेर आहे त्यांची, खरं आहे. असं आहे, आपण खरं आहे. सरांच्या गाण्यासाठी एकदा जोरदार शाळेत आता आम्ही ऐकलं. तर खूप छान वाटतंय की आजच्या या भागामध्ये आपल्या बरोबर हे दिग्गज कलाकार आलेले आहेत आणि अर्थात मुक्काम झाला पाहिजे याच पाहुण्यांच्या बरोबरीनं आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात. चला हवा उद्या.